आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। पहाटे 3 वाजल्यापासूनच देवीच्या दर्शनाला आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावर्षी आंगणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी तब्बल 9 दर्शन रांगा खुल्या करण्यात आल्या आहेत। वस्त्रालंकारांनी सजलेलं देवीचं रूप पाहण्यासाठी भाविकांचा महापूर आंगणेवाडीत उसळला। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। पाहूया। कोकणचं प्रतिपंढरपूर आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आई भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। पहाटे 3 वाजल्यापासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि पहाटे 3 वाजल्यापासून ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील सुरू झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिले असेल तर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी एकूण 9 रांगांमध्ये दर्शनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। सोबतच जर पाहिलं असेल तर या ठिकाणी VIP मुवमेंट जी असते त्यांच्यासाठी देखील वेगळी अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली पाहायला मिळते। सोबतच मंदिरातील सभागृहात आकर्षक अशा फुलांनी सजवलेलं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक जे आहेत ते येत असतात आणि दरवर्षी लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येऊन आई भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होतात। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासन यांनी या ठिकाणी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील या संपूर्ण यात्रेचा आढावा घेतलेला होता आणि त्यात पार्श्वभूमीवर त्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाला सक्त ताकीद दिलेली होती। आता जर पाहिलं असेल तर हजारो भाविक जे आहेत ते मंदिर परिसरात पाहायला मिळतात आणि 9च्या 9 रांगांमध्ये देखील मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आई भराडी देवीच्या दर्शनासाठी उभे असलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, ABP माझा, मालवण, सिंधुदुर्ग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।